आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीची म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची बोलणी सध्या सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांची भूमिका कशी असणार आहे ते काँग्रेसनेही स्पष्ट करावं, सेनेनेही स्पष्ट करावं असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे। आज ते पत्रकारांशी बोलत होते। शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांगितलंय की ते खिशात राजीनामे घेऊन फिरतात, तर मग त्या राजीनाम्यांचं झालंय काय? शिवसेना सरकारमधनं बाहेर पडण्याचं धाडस दाखवू शकत नाही अशीही टीका त्यांनी केली। दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी 3 तारखेला प्रमुख नेत्यांची एक बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि मुंबईची महापौर पदाची निवडणूक या विषयांवरती चर्चेची शक्यता आहे। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। काँग्रेसने शेवटी काय निर्णय घ्यायचा ते काँग्रेसची अंतर्गत बाब आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही पक्ष समान अंतरावरती आहेत आणि राज्यामध्ये एकंदरीत वाटचाल करत असताना आज आम्ही या निष्कर्षास्पद आलेलो आहोत की ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आणि काँग्रेस एकत्रितपणाने येऊन सत्ता संपादन करू शकतो त्या त्या जिल्ह्यापुरती आज आता आमचं विचार मंथन त्या दृष्टिकोनातून सुरू आहे। आजही अजूनही माझं स्वतःचं मन सांगतंय की शिवसेना पाठिंबा बाहेर सरकारच्या बाहेर पडण्याचं धाडस बिलकुलपणाने त्या ठिकाणी दाखवू शकत नाही। त्यांचे खिशातले राजीनामे खिशातच फाटतील आणि त्याच्यावरची शाही त्याच्यावरतीच वाढलेली कदाचित आज सुद्धा काढले तर पाहायला मिळतील अशी एकंदरीत अवस्था आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। प्रत्यक्षात कधी त्यांच्यातलं कोण भेटलं तर त्यांना राजीनामा परत खिशातला काढून दाखवा, मग शाही वाढले कागद फाटलाय की काय ते तरी पाहायला मिळेल।